सुधाकर बडगुजर यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी कारवाया केल्यानं त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। बडगुजर यांची ठाकरे सेनेतून अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे। बडगुजर हे काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांना भेटले होते, त्यामुळे त्यानंतर ते ठाकरे सेनेतून बाहेर पडणार अशी चर्चा रंगली होती। मात्र त्याआधीच पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी, सुधाकर बडगुजर यांची अखेर ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचं कारण देण्यात आलेले आहे। गेल्या काही दिवसांपासून बडगुजर हे नाराज असल्याच्या सुद्धा चर्चा होत्या, तर दुसरीकडे त्यांच्यासोबत आणखी 10 ते 12 जण पक्षात नाराज आहेत आणि तेही बाहेर पडणार आहेत अशा चर्चा सुरू होत्या। आणि त्यातच आता पक्षविरोधी कारवाया केल्यानं त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। सुधाकर बडगुजर यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी केली। आत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे, राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची घडामोड। तर याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली होती। ठाकरे सेनेत कोण राहतंय आणि कोण बाहेर पडतंय हे लवकरच कळेल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली होती। बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतली होती, त्यावेळची ही दृश्य अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, ठाकरे सेनेतून अखेर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। खरं आहे, अगदी काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचा निरोप नाशिकच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला होता आणि अगदी पत्रकार परिषदेमध्येच आता याची घोषणा करण्यात आलेली आहे। काल ज्या पद्धतीने सुधाकर बडगुजर यांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली होती, त्यासोबतच आणखीही 10 ते 12 जण पक्षामध्ये नाराज असल्याचं देखील गौप्यस्फोट त्यांनी केलेला होता। त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते अभिजित। आता तो विषय जो आहे तो उच्च पातळीचा आहे, त्याच्यावर बोलण्यासारखं ज्यांनी घोषणा दिल्या असतील त्याच्या भावनेचा उद्रेक तर जाहीरपणे आपली नाराजी बडगुजर यांनी बोलून दाखवली होती आणि त्यानंतर आज तातडीनं कारवाई करण्यात आली आहे। त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्यासोबत आता स्थानिक कोण पदाधिकारी पक्षातून बाहेर पडणार याकडे सुद्धा लक्ष असेल। एकीकडे बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, तर त्याआधीच काही 10 ते 12 पदाधिकारी सुद्धा नाराज असल्याची चर्चा रंगली होती। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे। अभिजित, बडगुजर यांची तर हकालपट्टी करण्यात आली आहे, मात्र त्यानंतर आता ठाकरे सेनेतून कोण बाहेर पडणार याबाबत चर्चा निश्चितच पक्षात सुरू झाली असेल। खरं आहे, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना ठाकरे गटातून अनेक पदाधिकारी बाहेर पडतील अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली गेलेली असली तरी देखील बडगुजर यांनी ज्या महानगर प्रमुख विलास शिंदे हे देखील नाराज आहे, त्यांचं नाव घेतलेलं होतं। प्रोटोकॉल प्रमाणे आज महानगर प्रमुख विलास शिंदे हे या पत्रकार परिषदेला हजर होते, मात्र त्यांनी आपली स्वतःच्या वैयक्तिक भावना ज्या आहेत त्या आपण स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन मांडू, सध्या मी इथे पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुखांच्या आदेशानुसार उपस्थित आहे अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे त्यांनी अद्यापही स्पष्ट केलेलं नाहीये। मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये आपण स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडू अशा पद्धतीचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यासोबतच शिवसेना ठाकरे गटामध्ये नाशिकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जी गेल्या काही दिवसांपासून आपल्याला सुंदोगसुंदी पाहायला मिळते, त्यामुळे पक्षामध्ये काहीही अलबेल नाहीये हे देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे काही अलबेल नाही हे तर समोर आलेलं आहे, पण निवडणुकांचा काळ आहे, महापालिका निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही हकालपट्टी आणि नाराजी या सगळ्याचा ठाकरे सेनेला कसा फटका बसणार आहे? सुवर्ण, खरं तर ज्यावेळी लोकसभेच्या वेळी पक्षाची परिस्थिती वाईट झालेली होती, अनेक जण सोडून जात होते, त्यावेळेस सुधाकर बडगुजर यांनी एकट्याने पक्षाची खिंड लढवली, एकट्याने ते पक्षवाढीसाठी काम करत राहिले आणि इतकंच नाही तर त्यांनी पक्षाचा खासदार देखील नाशिकमध्ये निवडून आणलेला होता। पक्षाची सर्व दारोमदार त्यांच्यावर होती। केल्यानंतरही आता बडगुजर यांची हकालपट्टी होते आणि काही पदाधिकारी नाराज आहेत, यामुळे स्वाभाविक आहे काही आलबेल नाही स्पष्ट होते। धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी।